अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं दिसून आलं। विखे पाटील गटानं भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला। काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी ही घोषणा केली आहे। पबमध्ये नाचणारा अचानकपणे रथयात्रेमध्ये नाचू लागतो, बघा काय जादू आहे लोकशाहीची, असं म्हणत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांची खिल्ली उडवली आहे। पुण्यात काँग्रेसवर पदयात्रा रद्द करण्याची नामुष्की उडवली आहे। आज कसबा गणपतीला श्रीफळ वाढवून काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार होता, मात्र आता पोलीस परवानगी नसल्यामुळे पदयात्रा रद्द केल्याचं शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं। वर्षावरील प्रसाद लाड सोमय्या आणि मुख्यमंत्र्यांची बैठक संपली, मात्र ही बैठक असफल ठरली आहे। शिवसेना किरीट सोमय्यांच्या विरोधात आक्रमक असून प्रसाद लाड आणि सोमय्यांची मातोश्रीवरची बैठक देखील रद्द करण्यात आली आहे। सोमय्यांची वक्तव्य चुकीची होती, शिवसैनिकांच्या भावनांचा आदर केला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसैनिकांचा सोमय्यांच्या विरोधातला विरोध असल्याचं दिसून येतंय। नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅन्थरनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। मल्लिका अमर शेख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मतदान करावं यासाठी शिवसैनिकांबरोबर दलित पॅन्थरचे कार्यकर्ते देखील प्रचार करणार आहेत। अखेर माढ्याचा तिढा सुटलाय। भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हवा का रुख हमारी तरफ है और हम जीतने वाले हैं, हा आत्मविश्वास असल्याचं रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटलंय। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 34 उमेदवार पात्र झालेले आहेत, त्यापैकी 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये आता 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायला लागू नये म्हणून काम करणार असं त्यांनी सांगितलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या बाजूच्या सरकारी वसाहतीमधील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। सरकारी वसाहतीमधील घरांचा प्रश्न गेली अनेक दिवस प्रलंबित असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही असं माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केलं आहे। नवापूर येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं म्हटलंय। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या मतदारसंघातून गोपाळ शेट्टींविरुद्ध उर्मिला अशी लढत पाहायला मिळणार आहे। उत्तर मुंबईची उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी बोरिवलीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यानंतर उर्मिला यांनी गुरुद्वारेमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर द्यायची गरज नाही, धर्माचा नॉलेज ट्रोल करणाऱ्यांपेक्षा जास्त मला आहे, त्यामुळे मला कोणी शिकवू नये असं वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केलेलं आहे। मुंबईत काँग्रेसकडून सुरेखा पुणेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं सुरेखा पुणेकरांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केल्याचं कळतं। प्रहारच्या उमेदवार वैशाली येडेंनी अनोख्या पद्धतीने प्रचार केलाय। बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे लोकवर्गणीमधून निवडणूक लढवत आहेत। आता त्यांना दुबईवरून आर्थिक मदत मिळाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाणार आहेत। अमित शहा प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। यावेळी भाजपसोबतची युती अभेद्य असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। अमित शहा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील, यावर धनंजय मुंडेंनी टीका केली आहे। ईडीची पीडा टाळण्यासाठी उद्धव शहांच्या शामियानामध्ये जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रचारक हे मुख्यमंत्री फडणवीसच राहणार आहेत। महिनाभरामध्ये मुख्यमंत्री जवळपास 96 जाहीर सभा घेणार आहेत। नागपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्ट्रॉंग रूम आणि ईव्हीएमची ने-आण करताना काही अज्ञातांनी शूट केलं होतं, याचा व्हिडिओ नाना पटोलेंनी दाखवला होता। आता निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या सुभाष वानखेडेंसमोर वेगळं संकट उभं टाकलंय। वानखेडेंच्या नावामध्ये साधर्म्य असलेले इतर 5 सुभाष वानखेडे आता मतदान यंत्रावर झळकणार आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट अज्ञात पालकमंत्री असल्याची टीका पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे। बापट यांनी क्षेपणास्त्र चाचणीबाबत पूर्ण माहिती न घेता उत्साहाच्या भरामध्ये टिप्पणी केली होती, त्यामुळे ते ट्रोल झाले होते। नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्यात। त्यातील काही कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले तर काही मुद्दाम अनुपस्थित होते, त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते। एअर स्ट्राईक करून महिना उलटला तरी पाकिस्तान अद्याप दहशतवाद्यांचे मृतदेह मोजत आहे। ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। भारत जेव्हा दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो तेव्हा घरात घुसून मारतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं।
काँग्रेसनं नेहमी हिंदूंना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केलेला आहे. तसंच आज काँग्रेस हिंदूंच्या बाजूनं असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करते असे जेटली म्हणाले. राम जन्मभूमी ही जागा हे मान्य केलं पाहिजे अशी टीका अरुण जेटलींनी काँग्रेसवर केली आहे. प्रियंका गांधी अयोध्येच्या दौऱ्यावर असताना जेटलींनी ही टीका केली आहे. नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांची बदली झाली आहे. सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या नीरव मोदीच्या सुनावणीमध्ये ते हजर आहेत. सत्यव्रत कुमार हे विजय मल्ल्या प्रकरणाचे देखील तपास अधिकारी होते. राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला कारण नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची सुनावणी आता 23 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल लोकसभेच्या आखाड्यातून बाहेर पडलाय. मेहसाणा आमदाराच्या तोडफोड प्रकरणी झालेल्या शिक्षेला हायकोर्टानं स्थगिती द्यायला नकार दिला. त्यामुळे आता हार्दिक निवडणूक लढवू शकत नाही. भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यामधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत होते. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील कुमारगंज येथील महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महिलांच्या घोळक्यात बसून महिलांशी चर्चा केली. कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर आठवडाभरापूर्वीच जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. मुंबईतील कुर्ला स्थानकामध्ये धावत्या लोकलमधून उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाचे आरपीएफच्या जवानानं प्राण वाचवलेले आहेत. पुण्यामध्ये स्वारगेट परिसरामध्ये मेट्रो स्टेशनचं काम सुरू असताना एक भुयार सापडलंय. हे बांधकाम 50 वर्ष जुनं असल्याचं इतिहास अभ्यासक सांगतायत.